स्वामी समर्थ मैत्रिणींनो, कशा आहात? आशा करते खुश असाल, सुखी असाल आणि संपन्न असाल आणि स्वामींच्या सेवेत रममाण असाल। आज आहे गुरुवार, म्हणजे स्वामींच्या सेवेचा वार। तसं तर आपण रोजच स्वामींची सेवा करत असतो, पण गुरुवार हा स्वामींचा वार असल्यामुळे आपण जरा जास्त गुरुचरित्र अवतरणिका वगैरे वाचतो। तर 30 एप्रिल ते 6 मे पर्यंत गुरुचरित्राचा सप्ताह बसतोय। म्हणजे प्रत्येक दिंडोरी केरात आणि जे काही घरी करणार असतील ती लोक, तर या सप्ताहात आपल्याला भरपूर गुरुचरित्र करीत असताना अडचणी येतात किंवा गुरुचरित्र सुरू करायच्या आधीपासूनच आपल्याला अडचणी तयार होतात आणि आपल्याला गुरुचरित्र नको वाटतो, म्हणजे निगेटिव्हिटी येते। तर अशी निगेटिव्हिटी त्यावर मात करत आपण मी हे पारायण करणार ही मनात जिद्द ठेवून 30 एप्रिल ते 6 मे पर्यंतचं स्वामी पुण्यतिथीपर्यंत गुरुचरित्राचं पारायण करायचं आहे। तर गुरुचरित्र पारायण करताना कोणती काळजी घ्यायची आहे? तर गुरुचरित्र पारायण करताना कुणाचं सुतक आलेलं असेल तर गुरुचरित्र पारायणाला सुरुवात करू नये। मासिक धर्म येणारा असेल गुरुचरित्र पारायणाला सुरुवात करू नये। विटाळ वगैरे येणार असेल तर गुरुचरित्र पारायणाला सुरुवात करू नये। ह्या गोष्टी आपल्याला माहिती असतात, त्यामुळं अशा वेळेत गुरुचरित्र पारायणाची सुरुवात करू नये। गुरुचरित्र पारायण हा स्वामी चरित्र सारामृतासारखा ग्रंथ नाही। स्वामी चरित्र सारामृत नंतर 4 दिवस गॅप घेऊन पुढे वाचता येतं, परंतु गुरुचरित्र पारायणात खंड पडू द्यायचा नसतो। त्यामुळं आपण या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन आपण गुरुचरित्र पारायणाला सुरुवात करायची आहे। गुरुचरित्र पारायणात एक धान्य खायचं असते, नाहीतर त्या दिवसात आपल्याला काही चमचमीत खावंसं वाटते, बटाट्याची भाजी, शेव काय खावंसं वाटते। तर या गोष्टी आपल्याला कटाक्षाने टाळायच्या आहेत, कारण ज्यांच्या घरात जास्त पितृदोष असतात त्यांच्या घरात जास्त नकारात्मकता असते आणि त्या लोकांना असे गुरुचरित्र करण्यास उत्साह मनात निर्माण होत नाही। तर मी आज गुरुचरित्र करणार, मी सुरुवात करणार असं गुरुचरित्र पारायणास सुरुवात करायची आहे। गुरुचरित्र पारायण केल्यामुळे आपल्या घरातील बरेचसे पितृदोष आणि नकारात्मकता बाहेर पडते। आपल्या घरात दरवर्षी 7 गुरुचरित्र पारायण करतो तर आपल्या घरात कोणत्याही प्रकारचा त्रास उरत नाही। परंतु हे पारायण गुरुचरित्र नियमानुसार केले पाहिजे। तर आज आपण गुरुचरित्र पहिल्या दिवसाचं वाचायला बसलो तर त्या दिवसाचे अध्याय 1 ते 9 नाहीत। सकाळी लवकर उठून, म्हणजे 3 सकाळी पहाटे 3 पासून उठून आपण 12 पर्यंत कधी वाचू शकतो, किंवा 12 ते 12:30 ही वेळ दत्त महाराजांच्या भिक्षेची असल्यामुळे ही वेळ सोडून आपण 1 नंतर 4 वाजेपर्यंत गुरुचरित्र पारायण वाचायचं आहे। 4 वाजल्याच्या गुरुचरित्र पारायण वाचत नाहीत, त्यामुळे सकाळपासून 4 वाजेपर्यंत 12 ते 12:30 वेळ सोडला तर आपल्याला पारायण वाचण्यास वेळ असतो। तर या वेळेत आपण ते गुरुचरित्राचे ज्या दिवसाचे जे अध्याय आहेत ते त्याच दिवशी पूर्ण करायचे आहेत। प्रत्येक अध्यायात वेगवेगळी माहिती आहे आणि त्या अध्यायामुळे आपल्याला ज्ञानसंपन्न आपल्या सद्गुणात भर पडते। प्रत्येक अध्याय जो आहे तो भरपूर माहितीपूर्ण आहे, त्यामुळे आपल्याला त्याच्यातून भरपूर ज्ञान मिळतं। तर असे हे अध्याय ते आपण मोठ्याने वाचायचे आहेत, म्हणजे आपल्या मनात बाहेरील काही विचार मनात येत नाहीत। दुसरे काही बोलले वगैरे काय झालं तर तो त्रास आपल्या कानी पडत नाही। आपण स्वतः आपल्या जो वाचत असतो त्याच्यावरच मन एकाग्र करायचे आहे आणि आपण मोठ्याने वाचत गेल्यामुळे आपले काय शब्द आपल्या तोंडातून फुटत आहेत त्याच्यावरच आपलं लक्ष केंद्रित केलं पाहिजे। ते असं जर आपण गुरुचरित्र पारायण केलं तर आपल्या एकही गुरुचरित्र पारायण केलं तरी ते भरपूर फलित ठरतं। फक्त ते मनपूर्वक केलं पाहिजे आणि व्यवस्थित नियमानुसार केलं पाहिजे। गुरुचरित्र पारायणाचे भरपूर काही नियम आहेत, अशी लोक भीती घालतात, पण अशी भीती न बाळगता मी सगळ्या नियमांचं पालन करू शकते असं मनात आणून आपण पारायण करायचं आहे। 7 दिवस ब्रह्मचर्य पाळायचे आहे। 7 दिवस आपण परान्न नाही, 7 दिवस एक धान्य खायचं आहे। त्यामुळं आपल्याला जसं जमेल तशी आपली प्रकृती बघून आपण गुरुचरित्र पारायण करण्यास सुरुवात करावी। 30 एप्रिल ते 6 मे पर्यंत, 6 मेला स्वामींची तिथी आहे, त्या दिवसापर्यंत आपल्याला पारायणाची सप्ताहात समाप्ती करायची आहे। केंद्रात जाऊन पारायण केलं तरी
माईकवर पारायण म्हणतात आणि बाकीचे जे इतर लोक आहेत ते त्या ओळीवर बोट फिरवतात. तर असं ओळीवर बोट न फिरवता पण स्वतः त्यांच्या बरोबरीनं आपल्या तोंडातून उच्चार काढायचे आहेत. त्यामुळं आपण गुरुचरित्र स्वतः वाचल्याचं पुण्य तिथं आपल्याला प्राप्त होतं. आणि केंद्रात गुरुचरित्र केल्या 100 लोकांनी गुरुचरित्र केलं तर आपल्याला 100 लोकांचं पुण्य प्राप्त होतं. पण ते पुण्य प्राप्त करून स्वतःच्या तोंडनं ते शब्द बाहेर काढले पाहिजेत. नुसतं ओळीवर तिथं जातोय ते वाचतायत म्हणून आपण बोट फिरवायचं नाही, त्याचं आपल्याला काहीही फळ मिळत नाही. केंद्रात गेलो की त्यांच्या बरोबरीनं आपण स्वतः वाचन करायचं आहे आणि त्याचं पुण्य आपण प्राप्त करून घ्यायचं आहे. तर अशा काही गुरुचरित्राच्या पारायणाचे नियम गोष्टी आहेत, तर त्या आपण कटाक्षाने पाळून हिमतीने हे गुरुचरित्र करणारच या जिद्दीने आपण गुरुचरित्र करायचे आहे. ती भीती कोणतीही मनात न बाळगता माझ्याकडून हे गुरुचरित्र पारायण घडलंच पाहिजे ह्या जिद्दीनं हे गुरुचरित्र पारायण आपण या सप्ताहात करायचं आहे. तर ही माहिती आपल्याला कशी वाटली ते मला श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. करून बघा काय फळ मिळते.